संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन, तुटपुंजे मानधन, करार नूतनीकरणाचा प्रश्न. ग्रामीण भागात गेली 14 वर्ष ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना जन्म मृत्यू दाखले, विवाह नोंदणी, विविध प्रमाणपत्रे, सरकारी योजनांची नोंदणी तसेच अन्य डिजिटल सेवा पुरवणाऱ्या संगणक परिचालकांनी मंगळवारपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. परिचालकांचे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या 4 महिन्यांचे मानधन थकीत आहे. तसेच कोरोना काळातील विमा संरक्षण, प्रोत्साहन भत्ता न मिळणे आणि या सेवांचं संचालन करणाऱ्या कंपनीचा 18 सप्टेंबर 2025 रोजी संपलेला करार अद्याप नूतनीकरण न होणे या प्रमुख मुद्द्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षांच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आले. दररोज ग्रामपंचायतींमधील ऑनलाईन ऑफलाईन कामकाज, प्रमाणपत्रे तयार करणे आणि विविध नोंदी अद्ययावत करणे असे तांत्रिक कामकाज हे परिचालक सांभाळतात. शिवाय आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, आवास योजना यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती आणि सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. केवळ 9,900 रुपयांवर काम करत असल्याची खंत परिचालकांनी व्यक्त केली असून महागाईच्या काळात ही रक्कम तुटपुंजी असल्याचे त्यांना सांगितले. त्यातही मानधन वेळेवर न मिळणे ही गंभीर समस्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. परिचालकांच्या कामबंद आंदोलनामुळे सध्या ग्रामपंचायतीच्या डिजिटल सेवांवर मोठा परिणाम झालाय. जन्म मृत्यू दाखले, विवाह प्रमाणपत्रे, कर नोंदी, विविध योजनांसाठी अर्ज यांसारखी कामे ठप्प झाली असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा परिचालकांनी यावेळी दिला असून शासनाने लवकरात लवकर चर्चा घ्यावी, करार नूतनीकरण करून थकीत मानधन तातडीने देय करावे अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. याशिवाय संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सहाय्यक असा शासकीय किंवा निमशासकीय दर्जा द्यावा, तोपर्यंत किमान वेतन कायदा लागू करावा आदी मागण्यांचं निवेदन पांढरकवडा सहाय्यक गटविकास अधिकारी किनाके साहेब यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत कोडापे, उपाध्यक्ष स्वप्नील चौले, सचिव सचिन कायपेलीवार, देवेंद्र घोडाम, सचिन पत्रकार आदींची उपस्थिती होती. काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे डिजिटल कामकाज, विविध दाखले आणि इतर तांत्रिक प्रक्रिया ठप्प झाल्या. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी निलेश सिडाम, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.